कायम लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांच्या जीवनात, तुमचं असू द्या, माझं असू द्या, सगळ्यांचं जीवन, ओके, सगळ्यांच्या दिवसात चांगले दिवस आहेत, वाईट दिवस आहेत. आपण हसतो, आपण रडतो, आपण कधी जिंकतो, आपण कधी हारतो. ओके, अप अँड डाऊन चालूच असतं. कधी चांगले दिवस येतात, कधी वाईट दिवस येतात. कधी आपल्या मनासारख्या गोष्टी होतात, कधी आपल्या मनासारख्या होत नाहीत. जीवन हे असंच आहे. जन्मतारखेपासून मृत्यूच्या तारखेपर्यंतचा हा एक प्रवास आहे. पण कायम लक्षात ठेवा, आपण बऱ्याच वेळा जिंकतो, कधी हारतो, कधी चांगलं होतं आणि तुम्ही बऱ्यापैकी प्रोग्रेस केलेलं आहे. पण जीवनात आहे ना, खरा आनंद, खरं समाधान, खऱ्या गोष्टी ज्या मिळतात ना, त्या दुसऱ्यांना देण्याने मिळतात. दुसऱ्यांना देण्याने मिळतात. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचे क्षण आहे ना, जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो. आपल्यामुळे दुसऱ्याच्या घरामध्ये प्रगती होते. जेव्हा तुम्ही सेकंड लाईनला बिल्ड करायला स्टार्ट करता आणि त्यांचं जीवन आणि त्यांच्यासाठी जेव्हा कामं करतात, तेव्हा फार चांगली कामं होतात. ओके, जेव्हा आपल्यामुळे साध्या शाळेत जाणारी मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जायला लागतात, मोटरसायकलवाला कारवर शिफ्ट होतो. ओके, भाड्याच्या घरातनं माणूस छोट्या घरात जातो, छोट्या घरातला माणूस 2 BHKला जातो आणि 2 BHKला माणूस 3 BHKला जातो. आपल्याबरोबर अजून 8, 10, 12, 15 लोकांची जेव्हा प्रोग्रेस होते ना, तेव्हा ऑर्गनायझेशनची प्रोसेस होते. ओके, मी माझ्या सगळ्यांना, तुमच्या सगळ्याला सांगितलं, चला आता मला मर्सिडीज घ्यायची, सगळ्यांनी कामं करा, तर लोक मोटिवेट नाही होत. चला तुम्हाला सगळ्यांसाठी आपल्याला हिरो होंडा घ्यायची आहे, सगळ्यांनी कामं करूया, तर पीपल गेट मोटिवेटेड. सो एका लेवलनंतर आहे ना, आपल्या वैयक्तिक ग्रोथला काहीच अर्थ होत नाही. म्हणजे तुम्ही किती घरं घ्या, किती प्लॉट घ्या, त्याला म्हणजे काही एंड काहीच नाही आहे. जे खरं समाधान मिळतं ना, जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो आणि त्यांच्या समाधानामध्ये काहीतरी होतं. जेव्हा लोक ना आपल्याला त्यांच्या यशाचं क्रेडिट देतात. तुम्हाला पण बरेच लोक मानतात की सर तुमच्यामुळे आज मला हे येतं, तुमच्यामुळे आज मला हे येतं, आज तुमच्यामुळे मी तो 2 BHK घेतला, 1 BHK घेतला, आज तुमच्यामुळे आज मला प्लांट हेड मी पूर्ण साईट सांभाळू शकतो. लोक जेव्हा आपल्या यशाचं क्रेडिट तुम्हाला देतात ना, ह्याच्यासारखं समाधान काहीच नाही. ओके, ह्याच्यासारखं समाधान काहीच नाही. जीवन हे जिंकण्यासाठी नसतं. जीवन हे जिंकण्यासाठी नसतं. जीवन हे आयुष्यात ग्रो होणं आणि लोकांबरोबर शेअर करण्यासाठी असतं. सर्वायवल मोडमधल्या माणसाला हे समजणार नाही. ज्याला आता लाईट बिल भरायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, तो प्रॉब्लेम आहे, ह्या गोष्टी समजत नाहीत. पण कुठे ना कुठेतरी एक टप्पा येतो जिथे जिंकणं महत्त्वाचं नसतं, जिंकणं महत्त्वाचं नसतं, ग्रो होणं आणि इतरांबरोबर शेअर करणं महत्त्वाचं असतं. आयुष्यात पुढे गेल्यानंतर आपण जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त समाधान मिळतं की आपल्यामुळे किती जे लोकांच्या जीवनात आनंद आला, किती लोकांच्या प्रगतीमध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट आहे, किती लोकांना किती मजा आली आणि किती लोकांच्या जीवनात आपण योगदान देऊ शकलो, ह्याचा तुम्हाला खूप आनंद होतो. या असं नाही की मी त्याला किती वेळा हरवलं, याच्यापेक्षा किती जास्त टर्नओव्हर केलं, त्याच्यापेक्षा किती जास्त बंगले घेतले, किंवा ह्या सर्व गोष्टी त्या मोमेंटकरता लागू असतील जेव्हा आपण ग्रोथ फेज नसतो. पण एंडला लेवल 4 लीडर बनायचं असेल तर आपल्याला लोकांच्या ग्रोथवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. लोक जेवढे ग्रो होतील तेवढं ऑर्गनायझेशन मोठं होईल. आणि सुरुवातीला काय होतं माहिती का, सुरुवातीला आपण लोकांना खूप मदत करतो. सुरुवातीला आपले जे 10 लोक असतात, 12 लोक असतात, त्यांना आपण खूप मदत करतो, ते खूप कमी मदत करतात. ओके, हळूहळू आहे ना ते लोक तयार होतात, नंतर ते तुम्हाला इतकी मदत करतात, ते तुम्हाला इतकं मोठं करतात, ओके, तितकं तुम्ही कल्पना पण करू नाही शकत. जेव्हा लोक तुमच्या व्यतिरिक्त 12 जण जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या कंपनीला मोठं करतात, तेवढे मोठे तुम्ही कधीच बनवू शकत नाही. द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ लीडर डेव्हलप करण्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ना, तुम्ही अमेरिकन स्टॉक एक्सचेंजमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट केली, त्याचे जरी किती रिटर्न आले ना, त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 पट जास्त लीडर डेव्हलपमेंटवरती इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात घालतोय. ही कन्सेप्ट जर तुम्हाला लक्षात आली ना, तरच 100 कोटी, 200 कोटी, 400 कोटी, 1000 कोटीची कंपनी, 400-500 कोटीची कंपनी मालक नाही बनवू शकत. ती कंपनी लोकच बनवतील आणि लोकच घडवतील. आणि लोक तुम्हाला एवढं मोठं करतील ना, जेवढं मोठं तुम्ही स्वतःला कधीच बनवू नाही शकत. तुम्ही जेवढे लीडर मोठे कराल, हे सर्व लीडर म्हणून तुम्हाला खूप मोठे करतील. यातले काही तुमचे मित्र बनतील आणि ते आयुष्यभरचे साथी राहतील. ह्या ज्या 800-1000 करोडच्या कंपन्या आहेत ना, ह्या पद्धतीनेच घडतात. ह्या पद्धतीनेच घडतात. ह्याला काहीच पर्याय नाही. त्यामुळे इतरांसाठी आपण काय करू शकतो याच्यावरती जर तुम्ही लक्ष दिलं
तर तुमचं ऑर्गनायझेशन ऑटो पायलट मोडमध्ये जाईल. इतकं